ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथाशिशिष्य श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादिं सहस्तामलकं च शिष्यम् तन्त्रं टकं वाद्यतारमण्यान् अस्मद्गुरुं सन्ततमानतों श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमामि। गुरुं ब्रह्म नमामि। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्यक्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। दक्षिणामूर्तये नमः। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज यांचा जो या सागर प्रकरणातला विषय चाललेला आहे, शब्दखंडन. शब्दाचा कुठे उपयोग होतो आणि कुठे उपयोग होत नाही हे ज्ञानोबा आपल्याला वारंवार सांगून राहिलेले. शब्दाचा उपयोग गुरूंचा महिमा वर्णन करण्यासाठी उपयोगी पडत नाही. आपण सगळे लोक गुरूंचं महत्व, गुरूंचं वर्णन शब्दांनीच करतो. गुरु आणि ब्रह्म परब्रह्म एक आहे. गुरु दैव परब्रह्म. तेव्हा परब्रह्म स्वरूप असलेले जे सद्गुरू असतात त्या सद्गुरूंचे वर्णन शब्द करू शकत नाही. म्हणून या पदामध्ये या गायलेल्या भजनामध्ये मी त्या सद्गुरूंचं वर्णन कसं करू, कसा महिमा त्यांचा भाऊ काही सुचत नाही. शेवटी त्या गुरुचरणांना वंदन करणं आणि निवांत राहणं हाच उपाय शिकतो. म्हणून आत्म्याच्या ठिकाणी शब्दाचा काही उपयोग नाही. त्या ठिकाणी निवांत राहणं, चूप होणं, मौन राहणं हाच एक उपाय आहे, असं ज्ञानोबा आपल्याला या ठिकाणामध्ये वारंवार सांगून राहिलेले. आताचा जो विषय चाललेला आहे तो विषय फार महत्वाचा आहे. ज्ञानोबा सांगतात ही जी अविद्या म्हणतात, ही अविद्या ही आत्म्याच्या ठिकाणी नाही. अज्ञान, अविद्या, माया या कल्पित वस्तू आहेत. त्या प्रत्यक्ष अशा दिसणाऱ्या असं म्हणजे अंधार हा कल्पित आहे, दिसतो तो, परंतु असत नाही. त्याप्रमाणे अविद्या ही सुद्धा कल्पित आहे. आणि जे कल्पित असत ते शब्दांनी कधी नष्ट होणार नाही. शब्दाचं सामर्थ्य हे नाहीये. म्हणून आपण जे म्हणतो की
हा शब्द आत्म्याजवळचं अज्ञान किंवा अविद्या दूर करी आणि मग आम्हाला आत्माविषयी हे म्हणणं अगदी चुकीचं आहे. पण आत्म्याजवळ अविद्याच नाही किंवा अविद्या जगातही नाही असं ज्ञानवाचं समजलं. अविद्या आहे असं म्हणणं हा एक भ्रम आहे. अज्ञान आहे हे सुद्धा मला भ्रमाने वाटत. तुझा हा जो विषय चाललेला आहे आता, कालची आपली 28वी निवड झाली. कोणती साध्या निवडीमध्ये आता घेऊन आपल्याला असं सांगितलं ना तरी पहावया दिवसू, ना तरी पहावया दिवसू, वातीचा की जे सोसू, तेवढाही उद्वसू उद्यमून पडे, तेवढाही उद्वसू उद्यमून पडे. एवढी सोपी आहे. नवमा उदाहरण देऊन राहिले, दृष्टांत देऊन राहिले. ज्ञानवा सांगणारे सूर्यनारायण उगवतो आहे, त्याला पाहण्यासाठी जर कोणी म्हटलं की चला आपण दिवा लावू, आणि तो दिवा घेऊन सूर्याला पाहायला निघाला, तर त्या वातीने किंवा दिव्याने तो सूर्य दिसणार घ्यायला. ज्याच्या प्रकाशाने सगळ्या वाती प्रकाशित होता तो सूर्यनारायण अशा वातीने प्रकाशित होणार आहे. तेव्हा हा वात लावण्याचा जो उद्यम आहे, उद्यम म्हणजे उद्योग, खटपट, तो उद्वसन म्हणजे व्यर्थ आहे असं ज्ञान म्हणतात. कशाला वाती लावता, कशाला खटपट करता? ज्या गोष्टीने जे होऊ शकत नाही ते करण्यामध्ये कशाला खटपट करता, जर सगळं घालवता, कशाला औषध मिळवता? म्हणून आत्मा जाणण्यासाठी आम्ही ज्या अन्य मार्गांचा उपयोग करतो त्या मार्गाने किंवा शब्दांचा उपयोग करतो त्या मार्गाने तो आत्मा आम्हाला लाभत नाही. आणि म्हणून आपल्याला प्राप्त करण्यासाठी अशा गोष्टी करू नका ज्या गोष्टीमुळे आत्मा प्राप्त होऊ शकणार नाही. मग आमचा जो खटाटोप आहे तो व्यस्त जाईल, त्याच्यात आयुष्य जाईल त्याच्यामध्ये वाया. आणि आयुष्य अतिशय किमतीचं वाटलं. आज काय झालंय, माणसाला आपल्या आयुष्याचीच किंमत राहिली. आपला एक एक आयुष्याचा क्षण निघून चाललेला आहे. दररोज आपले कितीतरी क्षण असे भराभर आयुष्यातले कमी होऊन राहिलेले, आणि हे निघून जाणारे क्षण आपल्याला परत कधी लाभत नाही. या देहाला जेवढं आयुष्य येतात त्या देहाचं ते आयुष्य कमी होता एक दिवशी संपून जाणार आहे. असं हे जे संपून जाणार आयुष्य आहे, या आयुष्याला आम्ही थांबवू शकत नाही, ते निघून जाणार. परंतु आम्हाला असलेल्या या आयुष्याचा चांगला जास्तीत जास्त चांगला उपयोग करून घेता आला पाहिजे, सगळ्यांनी आपल्याला सांगून राहिले. तेव्हा आतापर्यंतचे जे 6-7 दृष्टांत ज्ञानवांनी दिले त्यामध्ये त्यांनी हेच आपल्याला सांगितलेलं आहे की अविद्या मुळात नाहीच. अशी ही जी अविद्या आहे ती अविद्या आपल्याजवळ मूळच नाहीये. आता प्रश्न पुढचा ज्ञानवांनी फार सुंदर उपस्थित केलेला आहे आणि तो आपल्या सगळ्या लोकांच्या जिव्हाळ्याचा आहे. पुन्हा एक दृष्टांत देऊन ते नंतर पुढे सांगतात. आणखी एक 30वी ओळी येते. या 30व्या ओळीमध्ये आणखी दृष्टांत आहे.
अतिशय महत्वाचा दृष्टांत होता. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जेथे सावली न पडे, जेथे सावली न पडे तेथे नाही जेवणे पाडे, तेथे नाही जेवणे पाडे, मा पडे तेवढे नाहीच की. तेथे नाही जेवणे पाडे, मा पडे तेवढे नाहीच की. तशी दुसरी सोपी म्हणजे ज्ञानांनी त्यावेळेला अतिशय सोप्या मुद्या दिल्या, परंतु कालाच्या ओघामध्ये शब्द बदलत गेले, भाषा बदलत गेल्या आणि त्यामुळे ते जुने शब्द आज आपल्याला अवघड होऊन बसले. अशी सोपी पा सावली जिथे पडत नाही. आता समजा आपल्या अंगाची सावली जिथे पडत नाही, आता आपण बसलेलो प्रकाश आहे, या प्रकाशाने आपल्या अंगाची सावली कुठे दिसते आपल्याला? हा, असा समोर म्हणा, पाठीमागे म्हणा, असा कुठे जर प्रकाश असला तर आपल्या देहाची सावली पडते. ध्यानावर सांगताय सावली पडत नाही त्या ठिकाणी, त्या मनाने ती नाही असं म्हणता येईल. आता सावली आहे का? नाही. कुठं पडली आहे का? ती नाही. मग त्या मनाने ती पडत नाही असं ठरलं. आपली सावली आता पडलेली नाही, तर ज्या ठिकाणी ती पडलेली नाही तिथं ती नाही, हे तर खरं. परंतु ज्या वेळेला ती सावली जिथं पडते, समजा उजेड येतोय मागून पुढे बाजूला, मग जिथं ती सावली आपल्याला पडलेली दिसेल तिथं तरी ती सावली आणि ती जागा त्या सावलीनं जी व्यापलेली आहे ती खरी आहे का? समजा ती सावली काढून घेतली आपण, मग त्या जागेवर सावली राहील का पुन्हा? मग सावली खरी आहे का? आमची या देहाची सावली सुद्धा खरी नाहीये. तर देह कुठला खरा आहे? हा देह तर खरा नाहीच. ज्या देहाला मी खरा खरा समजून राहिलो आहोत तो देहही मिथ्या आहे. संसारातून 3 गोष्टी पाहिल्या ना, ज्ञानवानी सांगितल्या. एक सत वस्तू असते जी कायम अखंड असते, ते आत्मा गुरु आहे, सद्गुरु. काही वस्तू अनिर्वचनीय आहे, ज्या बोलून दाखवता येते. अनिर्वचनीय म्हणजे आहे म्हणताय पण नाही म्हणता, अशी अविद्या आहे, ती अनिर्वचनीय आहे, माया. आणि काही वस्तू अत्यंत अभावी आहे, म्हणजे त्यांचा अभाव आहे, म्हणजे त्या वस्तू नाहीये, फक्त शब्द त्यांचे. वंद्यापुत्र, शशशृंग, खपुष्प, बाबू, हे जे शब्द आहेत हे शब्द आहेत फक्त, पण या शब्दाला दर्शवणाऱ्या वस्तू नाही. असे 3 प्रकार आपल्याला काल सांगितले अनुभव. त्यापैकी ही जी सावली आपली ही त्या अविद्येसारखी आहे. दिसते ती पडलेली, पण असत नाही. जसा अंधार दिसतो, परंतु घ्यायला गेलो तर कुठे सापडत नाही. म्हणजे ज्या गोष्टी केवळ दिसतात, भासतात आणि असत नाही, त्या अत्यंत अभावी असतात, असे ज्ञान आपल्याला सांगितलेले. तेव्हा नव्हे तेची कैसे झाली रे खेळया, नंदुबारा बोलतात. नंदू महाराजांनी एका अभंगामध्ये म्हटलेले की नव्हे तेची कैसे झाली रे खेळया, नाही तेची दिसू लागले रे. का चमत्कार आहे हा! जे नाहीये ते दिसत, आणि हा काय प्रकार चाललेला आहे.
भगवंता आम्हाला काय फसवतो, आम्हाला हा प्रपंच, हे जगत, हा देह, या देहाची सावली खरी वाटते, यामध्ये काही खरं. जे आम्हाला खरं वाटून राहिलेलं ते मिथ्या आहे, आणि जे खरं आहे ना ते आम्हाला दिसलं नसल्यामुळे, कळलं नसल्यामुळे, आम्हाला त्याचा अनुभव नसल्यामुळे ते खूप आहे असं समजतं. काय खरं आहे? या ध्यानामध्ये असलेला आत्मा, परमात्मा, ब्रह्म, हे खरं आहे, हे अखंड आहे, परंतु त्याचा अनुभव नाही. आणि या जगाचा, या प्रपंचाचा, या वस्तूंचा, या देहाचा, या देहाच्या सावलीचा वगैरे वगैरे, याचा आम्हाला अनुभव आहे, आणि म्हणून ते खरं आहे. जे दिसतं ते खरं, पण जे दिसत नाही ते खोटं, असं काहीतरी आमचा चमत्कारिक विषय चाललेला आहे. वास्तविक आपला दिसत नसला तरी तो आहे. आणि अशा कितीतरी वस्तू अशा आहेत की ज्या दिसत नाही पण तुम्ही मानता की नाही खरं. एकदा आपल्याला दिसत नाही म्हणून त्याला खोटं मानायचं, पण अशा कितीतरी वस्तू आहेत की ज्या तुम्हाला दिसत नाही पण तुम्ही मानता. आता ही हवा दिसते की तुम्हाला? मग तुम्ही म्हणता का हवा नाहीच आहे? आकाश दिसत का? नाही दिसत, मग तरी सुद्धा आकाश मानता का तुम्ही आहे म्हणून? फुलाचा सुगंध गायलेला आहे, तो सुगंध दिसतो का? नाही, मग आहे म्हणून म्हणतो का? मग फक्त आत्म्याच्याच बाबतीत तुमचा असा अभ्यास का की तो दिसत नाही म्हणून तो नाहीच? तात्पर्य आत्मा अखंड आहे, नित्य आहे, आणि देहात आहे, तो कायम जातो, तो देहाच्या बाहेरही आहे, देहातही आहे. तेव्हा अविद्येचं शोधचं लक्षण सांगून जाणून आता पुढचा विषय सुरू करणार आहे, तो अतिशय महत्वाचा आहे. 31व्या ओळीमध्ये ज्ञानोबा सांगताय, दिसताची स्वप्न नाटके, दिसताची स्वप्न नाटके, हे जागरी होय ठाऊके, हे जागरी होय ठाऊके, तेवी अविद्या काळी सुटके, अविद्या नाही, तेवी अविद्या काळी सुटके, अविद्या नाही. अतिशय सुंदर उमेद येतात. ज्ञानाला आता आपल्याला अवस्थांचं स्वरूप सांगितले, अविद्येचं स्वरूप सांगता सांगता ही अविद्या कशी नाहीये, अविद्या कशाप्रमाणे आहे हे सांगताना ज्ञानोबा उदाहरण देत आहे स्वप्नाचं. दिसताची स्वप्न लटके, आपल्याला जे स्वप्न पडतं रात्री झोपेमध्ये, तेव्हा आपण झोपलेलो असतो, आणि जे स्वप्न आम्हाला जी चित्रे दिसतात रात्री त्या स्वप्नामध्ये नाना प्रकारची, त्यावेळेला सूर्य असतो का? नाही, झोपलेले तुम्ही, पुन्हा डोळे बंद करून घेतलेले, थंडी वाजल्यानंतर तो डायरेक्ट डोळे बंद करून घेतले, कुठेच प्रकाश यायचं त्यांची येणं संभव नाही. बाहेरचा प्रकाश नाही, डोळे बंद केल्यामुळे कुठलाही प्रकाश नाही, आणि तरी जीड आहे आपल्या त्या स्वप्नामध्ये. सूर्य दिसतो, चंद्र दिसतो, त्या प्रकाशामध्ये सगळे लोक काम करतात, सगळं जसं काही आता जसं दिवसा दिसत ना, अगदी हुबेहूब तसं स्वप्नात आपल्याला सगळं ते जग दिसत. त्याला ती खरं समजतात. स्वप्नामध्ये दिसणार हे जे जगत आहे, हे जे चित्र आहे, ते चित्र खरं आहे का, असं जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला तर तुम्ही काय उत्तर द्या? तुम्ही म्हणाल, मला स्वप्नामध्ये तर खरं वाटत होतं, स्वप्नामध्ये दारू खात होतो तर खरंच खात होतो, चांगली चव होती त्याची, मग गोष्ट झालं का तुमचं?
उठल्यानंतर तुम्ही गोवा लागला की तुम्हाला नाही, इतके लावून कोण सुद्धा तुमचं काही गोष्ट झालंच नाही, पोट भरलं का मग पण तसं कामच राहिलं. मग तुम्ही जे लावून खाल्ले स्वप्नामध्ये, तुम्ही जे काय पाहिलं स्वप्नामध्ये ते खरं का, याच्यावर सिद्ध होतं की स्वप्न कसं आहे, खोट आहे, नटकी आहे. तर हे तेव्हा कळलं मला नटक आहे म्हणून, खोट आहे म्हणून, जाग आल्यानंतर. तर त्या स्वप्नामध्ये जेव्हा आपण लाडू खात होते किंवा आणखी काय करत होते त्यावेळेला ते खरं वाटत होतं. स्वप्नाची अवस्था स्वप्नामध्ये खरी वाटते, हे तर खरं की नाही. पण जाग आल्यानंतर जर विचारलं का तुम्हाला काय स्वप्न पडलं, असं स्वप्न पडलं मला, मी राजा झालो किंवा मी राणी झाले, असो. मग आता आहात का तुम्ही राजा आणि राणी? नाही, मग आता तर काय बसेल तसं बरोबर आम्ही. मग स्वप्न खरं आहे का? म्हणजे स्वप्न जे आहे ते मिथ्या आहे, खोट आहे. आता आपल्याला ज्ञानवा सांगतात की जी अविद्या आहे ना ती तशीच स्वप्नात आहे. या अविद्येनेच आम्हाला भ्रम आणलेला आहे आणि आम्हाला ते स्वप्न स्वप्नामध्ये असताना खरं वाटत होतं, परंतु जाग आल्यानंतर ते खोटं झालं. आता आपल्याला ज्ञानवा सांगतात तुला जी जाग आली ती जाग तरी खरी आहे का? आता आपण जागे होत ना सगळे, ही जी जागृती आहे आपली खरे बाबा, ही जी जागृती आहे आपली ही तरी खरी आहे का? आता मोठा प्रश्न आला बघ. हो, आम्ही सगळे काम करतो, खाणं पिणं करतो, सगळं व्यवहार करतो आणि ते जागृतीच आमचे सगळं चाललेले व्यवहार आहे. मग जागृतीत चाललेले हे सगळे व्यवहार खरे आहेत ना? मग तुमची ही जी जागृती आहे ती तरी खरी आहे का? बघा आता ज्ञानवा काय सांगतात तुम्हाला. ज्ञानवा सांगतात खरं कशाला म्हणत होतो आपण? खरं म्हणजे ते की जे आता खरं आहे, भूतकाळात तेच होतं, वर्तमान काळात तेच होतं, त्याला खरं म्हणाल ना. म्हणजे खरं जे असतं ते बदलत नाही, ते खरं की नाही, ते जात येत नाही, ते अखंड तसंच राहतं. अखंड जे तसं राहतं त्याला सत म्हणतात, ते खरं आहे. आता तुमची जागृती अखंड राहते का? रात्री झोपून होतो आम्ही, झोपून स्वप्नही पाहत होतो, तेव्हा जाग होती का तुम्हाला? नाही. मग तुम्हाला जर जाग नव्हती आता जर ती आली आणि पुन्हा गेली, झोपेमध्ये आली गेली, तर ती खरी आहे का? असं आलं गेलेलं जे आहे, बदलणारं जे आहे ते खरं नव्हे. पण महाराज आम्हाला सगळ्या जगाला हे तर खरं वाटतं, ही जागृती जरा मला खरी वाटते आणि जागे होते. बरोबर, मग का खरी वाटते त्याचं काही कारण सांगाल का तुम्ही? तुम्हाला तुमची जागृती खरी आहे असं जे वाटतं ते कशामुळे? काय उत्तर नाही, काय उत्तर आहे सांगा ना तुम्ही. अहो मी जागा आहे ना, मग तू जागा आहे ना, मी सांग कशामुळे तू जागा आहे? काही सांगतो. तात्पर्य आम्हाला ह्या जागृतीचं, झोपेचं आणि स्वप्नाचं 3 अवस्था या आपल्या देहाच्या, या 3 अवस्था. आम्ही झोपून जातो,
जो तो स्वप्न पाहतो, जाग आल्यानंतर ते स्वप्न नाहीसून जाते, झोपून जाते. आणखी जागृती कायम राहते, पुन्हा झोपून जाते. या ज्या बदलणाऱ्या अवस्था आहेत सगळ्या, या खऱ्या नव्हेत. मग धर्मा आम्हाला ही जागृती खरी नाही हे केव्हा कळलं, तेव्हा ज्ञानवा आता पुढे आपल्याला सांगणार आहे की तुम्हाला खरी जागृतीच आलेली नाही. तुम्हाला खोट्या जागृतीचा अनुभव आहे. हम खातो पितो काम करतो ना, जात कशी काय खोटी असेल, कारण तुम्हाला ती खरी वाटते ना. मग तुम्हाला जी खरी जागृती आहे ना, ती जागृती जेव्हा येईल त्यावेळेला तुमची ही जी जागृती आहे ना, ही खोटी वाटेल. आणि ती जागृती आहे आत्मजागृती. आत्म्यामध्ये जाग होणं, आत्मस्थितीमध्ये जाणं. आत्म्यामध्ये झोपायला आपला झोपतो का रात्री, आपण तो झोपून जातो, पण बिचारा आत्मा आपला देहामध्ये काम करत राहतो. श्वासोश्वास चालू आहे, रक्ताभिसरण चालू आहे, सगळं चालू आहे. म्हणजे आत्मा आपला जागा राहतो. तेव्हा आत्मा झोपत नाही, आत्म्यामध्ये झोप नाही. मग जाग त्यांची असणार. स्वप्न आहे का आत्म्यामध्ये, झोप नाही, स्वप्न नाही आणि जागही नाही. मग आत्मा कसा आहे? आत्मा अखंड जशाचा तसा आहे. अखंड जशाचा तसा असणं ही तुर्य अवस्था आहे. आणि आपल्याला पण आहे बरं तुर्य अवस्था. ज्या तुर्येचा आम्हाला अनुभव नाहीये म्हणूनही जाग खरी वाटते, आणि ती तुर्या खरी आहे. तुर्य अवस्था ही अशी अवस्था आहे की ज्या अवस्थेवर हे झोप येते, स्वप्न येतं, जागृती येते, तुर्य अखंड राहते. तुर्या ही आत्म्याजवळची असते. आत्मा तुर्यावस्थेमध्ये आपल्याला भेटतो. म्हणून ही तुर्या जी अवस्था आहे, चौथी अवस्था, तिचा आम्हाला पत्ता असेल. ती नसल्यामुळे या तीनच अवस्था आमच्या सतत जा करत असतात आणि मग याच खऱ्या आहेत असं आम्ही धरून चाललेलं आहे. तेव्हा ज्ञानवांनी हा भ्रम आमचा काढून टाकलेला आहे. अमृत अनुभवामध्ये हा भ्रम आमचा जागृत अवस्था सुद्धा खरी नाहीये. जागृत अवस्था सुद्धा ही एक झोपेची बहीण आहे. ती काळी आहे आणि गोरी आहे. करता येईल दोन डोळी असतात ना, एक दोन गोरी असते बिचारी, आणि एखादी दोन बिचारी कशामुळे काळी झाली कोणाष्ट कोणती काळी असते. तेव्हा जाग आणि झोप, सुषुप्ती आणि निद्रा, सुषुप्तीला निद्रा म्हणतात आणि जागृती, या दोन बहिणी आहेत. आणि म्हणून जर निद्रा खोटी आहे, स्वप्न खोटं आहे, तर ही जागृती खोटीच आहे. लक्षात घ्या. आता जागृतीला जर खोटं म्हटलं तर वाईट वाटण्याचं कारण नाही. खरी जागृती जेव्हा येईल त्यावेळेला आम्हाला कळेल की ही जागृती खोटी आहे. पण ती खरी जागृती आत्मजागृती आहे. आत्म्यामध्ये जेव्हा आम्ही जातो, आत्मस्थिती जेव्हा प्राप्त होते, त्यावेळेला आम्हाला ह्या तिन्ही अवस्था खोट्या आहेत असं कळतं. अशी जी चौथी अवस्था आहे तिला तुर्य अवस्था म्हणतात. आणि ती तुर्य अवस्था आमची पण असते, आम्हालाही होते. ती या तुर्य अवस्थेवरच या येणाऱ्या जाणाऱ्या अवस्था आहे. तुर्य अवस्थेवरच झोप येते, तुर्य अवस्थेवरच स्वप्न दिसतं, तुर्य अवस्थेवरच जाग येते, तुर्य अवस्था सतत राहते. तेव्हा हा जो प्रकार आहे जागृतीचा, हा महत्वाचा प्रकार ज्ञान आपल्याला आता या ओळ्यांमध्ये समजाविले.
आम्हाला जाग आल्यानंतर फोटो वाटलं. तेवी अविद्या काळी सुटके अविद्या नाही. त्याप्रमाणे ज्या वेळेला आम्हाला अविद्या असते, अज्ञान असतं, त्यावेळेला त्या अज्ञानाच्या काळामध्ये ते अज्ञान खरं वाटतं. परंतु जेव्हा ते अज्ञान नाहीसं होतं त्यावेळेला मग कळतं की हे अज्ञान खोटं आहे. आता ज्ञान आपल्याला सांगता येईल. मोठा विषय जो माणूस या जागृतीला खरं मानतो, आता आम्ही सगळं त्याच पंथात आहे, त्याच मार्गात आहे, त्याचीच आहे. जो माणूस जागृतीला खरा समजतो तो सांसारिक बद्ध आहे. खरं का? आम्ही संसारामध्ये राहून न बांधले गेलो तर खरं मानतोय जागृती खरी आहे. आणि मग जागृतीमध्ये जे जे होतं ते सगळंच खरं. जे काम होतात, धाम होतात, नाना प्रकारचा प्रपंच चालतो, हे करतो, ते करतो, ते करतो, ते करतो, ते सगळं खरं आहे. तेव्हा आम्ही कोण आहोत? सांसारिक बद्ध, संसारातले बांधलेले जीव आहोत. जागृती खरी मानून राहिलो म्हणून जागृतीला खरे म्हणणारे लोक संसारामध्ये बांधलेले लोक आहेत, बद्ध आहेत ते. म्हणून त्यांना ती जागृती खरीच वाटून राहिली. बरं का? स्वप्न कसं आहे? स्वप्न जो मानतो ही जागृती म्हणजे स्वप्नासारखी आहे. आणि खरं स्वप्न आहे. आता स्वप्नामध्ये तुम्हाला चित्र दिसतात ना, तशी हुबेहूब चित्र आता जागृती दिसून येते आम्हाला. तेव्हा ही जागृती म्हणजे स्वप्न आहे मोठं. हे तर भक्तच चमत्कार मिळाला आता. ही जिला जागृती जागृती आम्ही म्हणून राहिलो हे एक स्वप्न आहे का? स्वप्नामध्ये तुम्हाला जसं दिसत होतं तसंच जागृती दिसून आली की तो सूर्य दिसत नाही, 30 माणसं दिसतात, 30 कर्म दिसतात, ते पदार्थ दिसतात. मग स्वप्नामध्ये आणि जागृतीमध्ये काय फरक राहिला? आणि त्यावेळेला जेव्हा तुम्ही स्वप्नाचा अनुभव घेत होता त्यावेळेला ते स्वप्न खरं वाटत होतं. झोपेमध्ये वाटत होतं की मग त्यावेळेला जर स्वप्न खरं होतं तर मग आता जागृतीमध्ये खोटं कसं होऊन गेलं? कारण खोटच होतं म्हणून खोटं झालं. मग आता ही जी जागृती आलेली आहे ही खरी आहे का? म्हणतात ही खोटीच आहे, हे स्वप्नच आहे. म्हणून जगत हे एक प्रकारचं स्वप्न आहे. हा संसार स्वप्नगत आहे. हा देह स्वप्नासारखा आहे. काही काळ राहील, दिसेल तुम्हाला, हालचाल करताना निघून जाईल. म्हणून बाबांनो, साधकांनो, जे खरं खरं आहे, जे सत्य आहे, अखंड तसंच राहतं, ते परब्रह्म ब्रह्म तो आत्मा तो प्राप्त करा. आणि त्या आत्मस्थितीमध्ये गेल्यानंतर, त्या आत्मस्थितीमध्ये तुम्ही गेल्यानंतर मग तुम्हाला खरं वाटेल खरोखर हे सगळं जगात म्हणजे स्वप्न आहे. ही जागृती म्हणजे खोटी आहे, मिथ्या आहे. हे सगळं मिथ्या आहे आणि खरं आहे तो आत्मा. आणि त्या आत्म्याचं जे स्वरूप आहे, जे आता आम्हाला प्राप्त झालेलं आहे ते खरं आहे. तेव्हा आत्मस्वरूपामध्ये असलेला जो महात्मा, आत्मस्वरूपामध्ये असलेला जो महात्मा असतो तो अखंड जागृतीत असतो. ती अखंड जागृती वेगळी. जसा आत्मा अखंड जागृत आहे
ही जी येणारी जाणारी जागृती आहे ही परिवर्तनशील आहे, बदलणारी आहे आणि म्हणून मिथ्या आहे. तेव्हा खऱ्या जागृतीचा अनुभव घ्या. त्या खऱ्या जागृतीचा अनुभव घेण्यासाठी अमृतानुभव सांगून झालेला आहे. हा अमृताचा अनुभव आहे तो घ्या. अमर होण्याचा अनुभव आहे हा आत्म्यासारखं. म्हणून हा अनुभव जो घेतील त्यांना ही सगळी जागृती मग मिथ्या वाटेल, खोटी वाटेल. हा संसार मिथ्या आहे, हा सगळा व्यवहार खोटा आहे, मिथ्या आहे. अशा प्रकारे ज्ञानोबा आपल्याला हे समजायले. किंवा यापेक्षा आता चांगला दृष्टांत ज्ञानोबा देत आहेत. हा सुंदर दृष्टांत पुढचा. औडंबरीच्या लेणिया, औडंबरीच्या लेणिया घरभरी आतुरल्या. औडंबरीच्या लेणिया घरभरी आतुरल्या. नागवे नागवलिया विशेष काही. नागवे नागवलिया विशेष काही. फार सोपी तशी आणि दृष्टांत आहे. पुन्हा जन्म सांगणारे हे जे सगळं स्वप्न आहे, तुम्हाला स्वप्नवत दिसते ना, हे तुम्हाला खरं का वाटावं? कारण त्याच्यासाठी दृष्टांत देतात ज्ञानोबा. औडंबरीच्या लेण्या, लेणी म्हणजे दागिने. औडंबरी म्हणजे हे जादूगी असतात ना, जादूगार, त्याला जादूगार म्हणतात. औडंबरी, औडंबरी म्हणजे जादूगार. समजा हे जादूगार असतात आणि हे जादूने तुम्हाला पुष्कळशी दागिने तयार करून दाखवतात. आता ती जादू असते त्यांची, ते काही खरं नसतं. तिथं आपला दृष्टीभ्रम असतो. जादूमध्ये जेव्हा तुम्ही जादू करता त्यावेळेला आमच्या दृष्टीला ते बांधून टाकतात. दृष्टीभ्रमामुळे आम्हाला ती जादू खरी वाटते. तुम्ही बघा ना, ते काही पोतऱ्यातून काही काढून दाखवतात ते. तेव्हा त्या जादूगाराने काय केलं, आमच्या घरामध्ये इतके दागिने, एवढा मोठा पेटारा काढला, पण दागिन्याचा भरला पेटारा ओतून दिला. ज्या तुम्हाला दागिने होते ना, ज्या दागिने दागिने. पण हे दागिने कसे आहेत? जादूगाराने तयार केलेले दागिने. खरे असतात का ते? नाही. जादूगाराने काढलेल्या ज्या वस्तू असतात त्या पुन्हा नाही होतात. तेव्हा घरभर भरलेले दागिने या गारुड्याने किंवा या जादूगाराने आमच्या घरामध्ये टाकलेले दागिने समजा कोणी चोरून गेले. नागवे नागवलिया विशेष उकाई. ज्ञानोबा म्हणतात त्या जादूगाराने इतके दागिने तयार केले आणि ते तुमच्या घरामध्ये पसरून गेले. घ्या हो दागिने, वापरा, काय किती वापरायचे तुम्हाला. पण तेवढ्यात काय झाले, चोर आले, त्या चोरांनी सगळे दागिने उचलून दिले. आता चोरांनी जादूचे दागिने चोरून नेता येतील का त्यांना? नाही, ते दागिनेच कुठे. दागिने नुसते आहेत असा भास होतो आमच्या डोळ्यांना. दृष्टीभ्रम आहे. आम्हाला जे काही भ्रम असतात ना, त्याच्यामध्ये हा दृष्टीचा भ्रम आहे. असे पुष्कळ भ्रम आहे आमच्यामध्ये. तेव्हा हा जो दृष्टीचा भ्रम आहे तो खोटे दागिने, जादूचे दागिने आम्हाला खरे वाटून राहिले आणि आम्ही फार मग त्यामुळे आनंदित झालो. अरे वा, आपल्या घरामध्ये किती दागिने आले, काय काय घडू आता, काय काय नाही. पण तेवढ्या ते कोणते उचलून दिले. मग आम्ही जे गरीब होतो तो गरीबच राहिलो. दागिने त्यांच्या घरामध्ये ना, मग आता दागिने आहेत का? नाही, बोले
म्हणून आम्ही पुन्हा जैसे तैसे झालो. नागवे नागवल्या विशेष काही नागवणे जरी मला नागवलं म्हणजे काय पुन्हा त्याचे दागिने पुन्हा तसंच राहिला, गरीबच राहिला. मूळ स्थिती आमची जी आहे ती खरी आहे, ती गरिबी खरी आहे. हे जादूचे आलेले जे दागिने होते त्यामुळे श्रीमंती आली होती आम्हाला. परंतु बाबा रे, आलेली श्रीमंती सुद्धा एक भ्रम आहे. जगामध्ये जी श्रीमंत लोक दिसत आहे ना आज, ही श्रीमंती त्यांना वाटतं की आम्ही श्रीमंत आहोत, मालदार होतो, बडे जमीनदार होतो, असं तसं सगळा भ्रम. काय जिथं प्रपंच भ्रम आहे, जगत भ्रम आहे, तिथं ते जगाचं जे आहे वैभव ते सगळं भ्रम. म्हणतात ते खरं नाहीये. आणि खऱ्या गोष्टीला तुम्ही कधी अनुभवच नसल्यामुळं या खोट्या गोष्टींनाच तुम्ही खरं म्हणून चाललेला. आणि जेव्हा आम्ही खोट्या गोष्टींना खरं मानून चालतो तेव्हा आम्हाला पुढे पश्चाताप होईल. आता नाही, आता तर आम्ही त्या खोट्या गोष्टींना खरंच मानून राहिलोय. हा देहही खरा आहे, या देहाची कामं खरी आहे, देहाने मिळणारं सगळं जेवढं वैभव ते खरं आहे. परंतु हे खरं केव्हा खोटं होईल जेव्हा आम्ही आत्मज्ञान प्राप्त करू, आत्मस्थितीमध्ये जाऊ. जो खरा आत्मा आहे त्याच्या ठिकाणी गेल्यानंतर मग आम्हाला हे सगळं जे आहे ते खोटं दिसेल. पण तोपर्यंत तर आम्हाला हा खोट्याचा व्यवहार खरा म्हणून चालावा लागतो. आणि जगामध्ये हेच चाललेलं आहे, या खोट्याला खरं समजून राहिलेले. माणूस खरा दिसतो खरा, पण तो खरा नसतो. म्हणून खऱ्यासारखा दिसतो तो, पण तो भक्ता लबाड असतो, बिच्चा असतो. आणि अशी माणसं फार फसवतात. फसल्यानंतर मग आम्हाला कळतो, अरेच्या तो लबाड होता बरं का. आणि केव्हा कळलं? फसल्यानंतर. का उपयोग? तुमचं समोर काढून निर्णय करायचं. म्हणून फसण्याच्या अगोदर सावध व्हा. पश्चाताप करण्याची पाळी येऊ देऊ नका. आणि ती पश्चाताप येण्याची पाळी केव्हा येणार नाही? जेव्हा तुरी अवस्थेत ही आत्मावस्था आहे, त्या आत्मावस्थेमध्ये गेल्यानंतर मग कधीच आम्हाला पश्चाताप होणार नाही. सत्संगाची फार सुंदर विषय आहे आता पुढे. तेव्हा आजच्या सत्संगाला विश्राम देऊ. हा विषय सुंदर आहे. हरिओम.